परत दाबणार आहे हात असं सेक्शन बनवायचं आपल्याला म्हणून ते आपण दाबतोय असं माग काम नाही रेकॉर्डवर काम. नमस्कार, मी विनोद नाटे फाउंडेशन. तर मला सांगा आता हे एवढ्या लोकांनी आरडाओरडा केल्यावर तुम्ही हे सगळं घेऊन आले हे आधीच काय सांगितलं ते लाईनिंगची मी मागे बोलणार तो एकदा दोनदा येऊन गेलो नाही ऐका ना. परत तुम्ही एक शासनाचा नियम आहे कुठलंही काम चालू असताना सगळ्यात पहिले ते जवळाची बोर्ड हे किती कोटीचं आहे. बरं आता हे किती लांब आहे? 110 किलोमीटर. 110 किलोमीटर किती कोटीचं आहे? ते 165 कोटीचं काम आहे तसं. फक्त 110 किलोमीटर? त्याला 110 नाही पूर्ण 110 हो पूर्ण काम आहे. 165 कोटीमध्ये कसं होईल? नाही त्याच्यात रिपेअर आपलं सेक्शनिंग करायचं पार्टाचं पूर्ण पार्ट नवीन नाही बनवत आपण. बरं मग जुना काम आहे त्याची जुना पार्ट 550 क्युसेकनी होता तो 750 करतोय. बरोबर 750. त्याच्यात जे सेक्शन याच्यात एक कट ऑफ स्टेटमेंट बनतं पार्टाचं किलोमीटर वाईज. आता हे 0 ते 17 मध्ये हा सेक्शन आहे तर याच्यानुसार काम होईल. जसा पुढे पुढे जाऊ तसं काय पार्ट छोटा छोटा होत जातो. आता हे 0 ते 17 आहे आणि सगळे किती 165 कोटीचे फक्त. त्याच्यात माती काम आहे फक्त आपलं कॉन्क्रिटीकरण नाहीये तेच सांगतो लोकांना. पण गैरसमज काय होतो लोकांचा की सगळीकडे अस्तरीकरण होणार आहे कॉन्क्रिटीकरण नाही. जिथं स्ट्रक्चर आहे तिथंच होणार आहे. आपल्याला फक्त आता एक स्ट्रक्चर कुठे आता कुठे मी तुम्हाला ते लाईनिंगचे पॅचेस दाखवून देतो तुमचे काय असतील ते. आणि सध्या तरी आपण लाईनिंग त्याच्यात कसं होईल तुम्ही एवढे साहेब आम्हाला क्रिटिकल पॅचेस आहे ना हे दाखवायला लावले सरांनी. क्रिटिकल पॅचेस जे आहे त्याला पण अजून काय आम्हाला करायला नाही लावले कॉन्क्रीट. कारण तुमचं इथे आता इथे किलोमीटर देऊन आल्याचं 11,800 हे क्रिटिकल पॅचेस आहे. 11,800 ते 11,900 100 मीटर पुढचं 100 मीटर आहे. 13,500 ते 13,600 मीटर गाड्या भरायच्या. तुम्ही आता ह्या इथं तुम्ही आता हे करताय आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतात जाणाऱ्या ज्या चाऱ्या त्या पण रिपेअर त्याचं वेगळं काम आहे. अगोदर करा ना. म्हणजे तुम्ही काय करताय फक्त इकडे त्याचं काम पण झालं नाही ते झालं चालू नाही काय नाही. परंतु जर त्याच्या मड्यावर तुम्ही बुलडोझर फिरवत असं बरोबर आहे ना. त्याचं पण पत्र सर ज्याचं उद्घाटन नाही ते काम चालू झालं ज्याचे उद्घाटन नाही त्याचे कोणते काम चालू केले. गावाल्यांना आता यांना पाणी पाहिजे ज्यांना तर तिला एक मागणी पत्र देऊ आपण शासनाला. ही सर आम्हाला याच्या एवढी मागणी आम्हाला आता या रोटेशन पर्यंत सुद्धा त्यांना करून परत आता त्या चाऱ्यांना पण अजून शेतकऱ्यांना कुठे काही बऱ्याचशा जमिनी वळली टाकली नाहीये. काय अडचणी आहे तुम्ही एकदा यांच्याबरोबर बैठक आहे हा पहिले ते करायला साहेब तुम्ही आता एक काम करा सगळ्यात पहिला ऐका. आता तुम्हाला इथं कोणतं आता हे गाव आहे सगळ्यात पहिले ज्या गावाच्या हद्दीमध्ये काम करायचं ना त्या गावामध्ये ग्रामसभा घ्या. एक ग्रामसभा घ्या. सगळं सांगा तुम्ही येऊ नका ना तुम्ही ऐका. नाही त्यांना सांगा आम्हाला शेतकरी काम करू देत नाही. ऐका आपला ठराव शेतकरी हा बघा ऐका दादा शेतकरी हा अडाणी ऐका शेतकरी हा अडाणी तेव्हा आता गावाने पूर्ण ऐका ना ग्रामसभेत डायरेक्ट ठराव. माझं म्हणणं काय तुम्ही ग्रामसभेत घ्या ग्रामस्थांना नीट समजून सांगा काम काय आणि तो नियम आहे. इथं आजूबाजूला लोकांना कळलं पाहिजे तर तुम्ही नक्की किती काम करताय काय करताय म्हणजे लोक लक्ष ठेवतील. आता तुमचे लोक काय म्हणताय का एक जण म्हणतो इथं फक्त माती टाकणार आहे एक जण म्हणतो मुरुम टाकणार आहे. माती काम म्हणजे ऐका ना याच्यावर मुरुमचा लेअर येईल नंतर म्हणतो सिमेंटाची लेअर येईल. लोकांनी काय करायचं गैरसमज होतो याच्यात. आता काय मी इथला मेन इन्चार्ज या कामात. मी ज्यांना आता तुम्हाला समजून सांगितलं काय तर कुणी येऊन दुसऱ्याचा म्हणजे मी इथं इन्चार्ज नाही तर मग तुम्ही परत असं नका म्हणू बाबा मला फक्त एवढंच काम दिलं होतं मी तेच बोललो आणि त्याच्यानंतर ते दुसरं काम होतं ते मला माहित नव्हतं. क्षेत्रातले मी तेवढं तुम्हाला समजून सांगतो सगळं. तुम्ही त्याच्यात पूर्णपणे मी त्याच्यात आता कागद दाखव म्हणजे शेतकऱ्यांचा नाही मिनिट ऐका आता सगळ्यांसमोर सांगा ऐका तुम्हाला पूर्ण ऐका एक मिनिट ऐका थोडं माग घ्या. ऐका मला एक सांगा आता सगळं महाराष्ट्र तुम्हाला पाहतो
त्याच्यामध्ये एक सांगा, आता इथून जे आता तुमचं 110 किलोमीटर या चारीचं जे काम होणार आहे, तर ते काम पूर्ण सलग सिमेंट कॉन्क्रिटीकरण होणार नाही. बरं. मध्ये आता पॅचेस मध्ये फक्त जिथं जिथं गरजेचं स्ट्रक्चर आहे, क्रिटिकल जिथं आहे तिथं लिकेज होतंय किंवा उंच वाटा आहे खाली वाहून जाते, तिथंच तुम्ही फक्त सिमेंट कॉन्क्रिटीकरण पाण्याचं नुकसान जास्त पाण्याचं होतं अशा नुकसान patches अशा ठिकाणी करताय. हो. आणि असे किती पॅचेस दिले तुम्हाला 110 किलोमीटरला? तसे ते 7 किलोमीटर मध्ये पॅचेस आहेत ते, म्हणजे हा. तुकडे तुकडे 100 मीटर आहे, 100 मीटर 200 मीटर. आणि काही ठिकाणी मागणी पण आहे शेतकऱ्यांची. आता काही तिथं आहे आम्ही हा, ठीक आहे. त्यांना म्हणजे बघा, आमचा शेतकरी हा विकासाच्या विरोधामध्ये नाहीये. मग आम्ही म्हणतो सिमेंट कॉन्क्रिटीकरण करा, सगळं करा, परंतु शेतकऱ्याचं नुकसान होईल, त्यांना पाणी मिळणार नाही, असं काही करू नका. पण माझी विनंती आहे, जिथं गरजेचं आहे तिथंच हो, करा, विनाकारण करू नका. कारण आता काय होतं, ऐकून घ्या, आम्ही जेव्हा या जमिनी घेतल्या ना शेतकऱ्याकडनं, 1 रुपया फुटी कवडी सुद्धा त्यांना मिळालेली नाहीये. आणि आता तुम्ही सांगता, बरं मला एक सांगा, तुमच्या पाटापासून अजून किती जमिनीत हात आहे तुमची? नाही, हद्द आपण चेक करतोय सर. काही झालेलं असलं कोणाचं नुकसान तर ही कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी ते रिपेअर करून देणार. जर पुढे हद्दीत जायचं कोणाच्या अधिकार नाही, नाही, ऐका आपण ऐका काय ऐका नाही. बरं, या पाटाला नक्की जमीन किती आहे संपन्न? नाही, ते वेगवेगळे आहे सर, चेनेज वाईज आहे ना, आपले पॅचेस आहेत. असं डायरेक्ट मोगम नाही सांगता येणार ना, कागदानी बघून आपल्याला सांगावं लागेल. प्रत्येक ठिकाणची हद्द वेगळी नाही, आहे. पण माझी एक शासनाला अजून एक तुम्ही निरोप द्या, शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि हे तुम्हाला केव्हा कळेल माहितीये का? बघा, तुम्ही जनतेशी संवाद करत नाही, हो. तो संवाद करा. हो. शासनाने बघा, हे सरकार कोणाचं आहे? जनतेचं आहे. या देशाचे मालक कोण आहे? जनता आहे. आम्हीच तुम्ही अधिकारी, पुढारी हे सगळे नोकर आहे. तुम्हाला पगार मिळतो, पुढाऱ्याला पगार मिळतो. आणि हे शासना या जनतेने त्यांच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे जनतेवर तुम्ही अन्याय करायला नाही. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या, सगळ्यात पहिलं तुम्ही काय काम करताय, तुमचं इस्टिमेट प्रत्येक गावामध्ये वाचून दाखवा. काही असं काम ग्रामसभेवर आहे ना, होणार. तुम्ही येऊन 1 to 1 हा. झालं पाहिजे. एवढी कम्युनिकेशन जमीन खालचा करेल नाही. हा, नाही, ऐका ना, ऐका ना, ऐका. तर जमीन तुम्ही- खालचा नाही उतरली. तुम्ही आधी गावागावात जाऊन ग्रामसभा घेऊन त्यांना आधी प्रश्न हे समजा. मी याच कामाबद्दल नाही, मी महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेला एक आव्हान करतो. मग 600 तुमच्या तिथे तुमच्या तिथं रस्त्याचं काम असू द्या, पुलाचं असू द्या, एखाद्या बिल्डिंगचं बांधकामाचं असू द्या, काही असू द्या, सगळ्यात पहिलं तिथं गेलं काम करू द्यायचं नाही. त्यांना सांगायचं आम्हाला इस्टिमेट दाखवा, हे काम कसं राहणार आहे, सिमेंट त्याच्यामध्ये किती मिक्स होणार आहे, त्याचं थर किती येणार आहे, उंची किती आहे, लांबी किती आहे, ग्रेड कुठला आहे, सगळं ते बघा. म्हणजे ऐका, म्हणजे तुम्हाला आपण काय म्हणतो, जाऊ द्या, सरकारचा पैसा आहे. अरे सरकार आपलाच पैसा आहे तो. हा, त्यामुळे आपलंच नुकसान होतंय. त्यामुळे प्रत्येकाला जागरूक राहा. आणि तुम्हाला माझी आता विनंती, इथून पुढे सक्त विनंती वाजा, तुम्हाला माझी वॉर्निंग आहे का तुम्ही यापुढे काम करताना प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घ्या आणि त्या तिथं सांगा आणि तिथे एक बोर्ड लावा. हे काम करताना जिथे काम चालू तिथे एक बोर्ड लावा ना, हे काम कसं आहे, कोणाला दिलंय, ठेकेदार कोण आहे, अहो ते बेजबाबदारपणे उत्तर देतात. ते म्हणजे भांडायचं कोणी? मग शेतकऱ्यांनी त्यांनी माराय करायचं का? आणि मग तुम्ही यायचं सरकारी कामात अडथळा आणि गुन्हे दाखल असं कधीच नाही. असं नाही. उदाहरण ऐकून घ्या, सांगितलं जातं प्रत्येक ठिकाणी. म्हणून माझी तुम्हाला आता बघा, एक इथं वॉर्निंग आहे या ठिकाणी. तुम्ही इथं या सगळं काम करत असताना त्या गावातल्या ग्रामसभेला जाऊन पहिले ग्रामपंचायतला भेटा, त्यांना सांगा ग्रामसभा कॉल करा आणि सगळ्यांना भेटा, सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही मांडा, तुमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आम्ही असं काम करतोय, आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांना भेटा, त्यांच्या काय समस्या आहेत त्या समजून घ्या आणि मग काम करा. आणि साहेब हे सुद्धा चुकीचंच करून राहिले ना. आता माती मुरुम म्हणून मातीच टाकून राहिले. आतमध्ये ना सर कसं आहे, आता आतमध्ये हॉल्टिंग दाखवलं असतं, वरतून केस बरं आता मला एक सांगा, आता ही माती टाकली याच्यावर परत मुरुम येणार. हा बघा, बरं मग म्हणून ऐका ना, मग आता हे प्रश्न असे निर्माण होते, विनाकारण शेतकऱ्यांनी काम अडवलं. का अडवलं? ते गैरसमाजामधून. मग याच्यात शेतकऱ्यांची चूक नाही, अधिकाऱ्यांची चूक नाही. आज सर मी मला पहिल्यांदा मी 2दा येऊन गेले नाही. शेतकऱ्यांना भेटले. मला एक सांगा, आपलं पॅच एक मिनिट ऐका, नाही ऐका. बरं मला एक सांगा, तुम्ही थांबल का? कामाच्या ठिकाणी मुरुम थांबू शकत नाही. शेतकरी गाव सोडून कामाच्या ठिकाणी येऊन उभा राहील का? एवढं प्लेन मग तुम्हाला काय करावं लागेल? सर, या मातीवरती मुरून थांबल का? मला सांगा, सगळं गावामध्ये जाऊन ते मीटिंग घेणं, त्या गावामध्ये सर, हे ना येड्यात काढायचं धंदे. मुरून टाकून दाखव सर. एक टाकू आपण. नाही ऐका, वरिष्ठांना बोलून घेऊ. म्हणजे या माध्यमातून सगळ्या परिसरातील या सगळ्या शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे. मान्य आता वरिष्ठ कोण आहे तुमच्या? डेप्युटी इंजिनियर अजून कोण आहे?
कार्यकारी मॅडम सोनल साने मॅडम. हा मॅडमला माझी एक विनंती आहे. मॅडम माझी एक सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं माझी हात जोडून विनंती आहे, कारण आता सकाळपासून आम्ही इथं बघतोय विनाकारण फक्त गैरसमजामधून शेतकऱ्यांकडनं विरोध होतोय. म्हणजे शेतकरी कामं धंदे सोडून आणि इथे येऊन बसले. त्यांना असं वाटतंय जर पूर्ण सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं पाण्याचा थेंब तिकडे येणार नाही, मग आम्ही काय करायचं. मग आता ही चूक कोणाची आहे? तुमच्या विभागाची आहे. म्हणून माझी एक विनंती आहे, ज्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये तुम्हाला ऐका ना काम करायचंय, टाकायला पाहिजे तिथं माती ऐका ना थांबा ना, ज्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये तुमचं काम चालू आहे तिथं ग्रामसभा घ्या, शेतकऱ्यांशी चर्चा करा, त्यांना सांगा आणि जिथं काम चालू आहे तिथं एक बोर्ड लावा, काही काम काय चालू आहे, किती कोटी रुपयाचं आहे, कोणाला काम दिलंय, त्याचा एक मोबाईल नंबर सुद्धा तिथं राहू द्या आणि कामाचे लेअर किती येणार आहे तिथं आधी. आता यांचा इथं शेतकऱ्यांचा विरोध आहे का इथं सिमेंट कुणी म्हणतं मुरुम टाकणार आहे, कुणी म्हणतं माती टाकू राहिले. मग आता आधी माती आहे, नंतर मुरुम आहे, नंतर काय कसं आहे हे सगळं स्पष्ट शेतकऱ्यांना सांगा ना. गैरसमजामधून इथं आज वादविवाद होत आहे आणि नंतर परत तुम्ही अधिकाऱ्यांनी सांगायचं तर आम्ही सरकारी कामात अडथळे, शेतकऱ्यांना मग खोटे गुन्हे दाखल करायचे. म्हणून माझी या माध्यमातून विनंती आहे, ज्या गावाच्या हद्दीत तुम्ही काम करताय त्या गावामध्ये जाऊन पहिली ग्रामसभा घ्या आणि शेतकऱ्यांना समज द्या आणि त्यांना सांगा आम्ही कसं काम करतोय, काय आहे, गैरसमज होणार नाही आणि सुरळीत काम होईल. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, शेतकरी विकासाच्या कुठल्याही विरोधात नाही. उलट ही मायमावली जमीन त्यांना दिली आणि त्याला इथं म्हणजे आमचं झालं पाण्यात आणि कसा कोरडा, म्हणजे आम्हाला ठेवायचं उपाशी. म्हणून असं अजिबात नाही. तर इथल्या शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करा आणि मग तुम्ही इथं काम सुरू करा, नाही तर इथला शेतकरी भूमिपुत्र तुम्हाला काम करू देणार नाही. माझी विनंती आहे तुम्हाला. सकाळी किती लोक होते बरं का सर, माझी एक विनंती तुम्हाला कमीत कमी इथं बोर्ड तरी लावा. विजूभाऊ तिथं मुरुम मारायचं म्हणते, त्याच्यावर मुरुम थांबणार नाही ते दाखवून घ्या. नाही बघू ना, तो त्यांचा टेक्निकल मुद्दा आपण बघू ना काय होणार. मुरुमाच्या ऐवजी माती टाकून जाते ते. आमच्या साईड पट्ट्या पण मातीनेच भरले त्यांनी रस्त्याच्या. ऐका जर तुम्ही याच्यामध्ये सगळ्यात पहिला दोष तुमचा राहील, लक्षात सर हे काम करण्याआधी ना यांना चाऱ्याचं काम करायला लावून पहिल्यांदी. चाऱ्यांची कामं पहिल्यांदी करा. ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांना माहिती द्या का आम्ही आता हे आधी करतोय आणि चाऱ्यांचं असं काम काम झालं चाऱ्यांचं पाहतीच नाही साहेब. 10 वर्षापासून शेतकरी विरोध काय करतोय, शेतकरी विरोध काय बरं त्याला माहित कसं होईल. मीटिंग घेतली तर याचा अधिकारच नाही शेतकऱ्याच्या वावरात राहायचं. ऐका ना, तो मुद्दा आता यांच्याशी मांडून गेलोय. तो मुद्दा वर आहे ना, आपण जर कोर्टात गेलं ना 99.9% स्टे ऑर्डर भेटेल का ऍक्विजिशनचा तर विषय नाहीच आहे. ठीक आहे, आपण असं गृहीत धरू का ते 100 वर्षापासून चालू आहे, पण पहिलं त्याच्यावर आर्ग्युमेंट होते दोन्ही बाजू आहे. आणि परत ऐका ना, नाही परत ऐकून घ्या. तुम्हाला अजून एक माझी विनंती, आता तुम्ही ज्या इंग्रजकालीन ज्या मोऱ्या होत्या बांधलेलं होतं ते तुम्ही तोडलं, त्याला तुम्ही सोडून आपल्याला तुटत नाही आणि आता तुमचे काम तुम्ही जाऊन एवढं निकृष्ट दर्जाचं का कॉन्ट्रॅक्टर मोठे केले इंग्रज आहे ना, इंग्रज मिक्स असं काही नाही, तसं काही नाही, असं काही नाही. म्हणजे इंग्रज आहे ना, आज आम्हाला तिकडनं अधिकारी येतात, पाहणी करतात आणि आपल्याला पत्र देतात आपल्या गव्हर्नमेंट देखरेख करा ऐका. आणि इथं आपण करत ते करा माहिती देऊ आपण. पण गावागावात मिटिंगा घ्या, ग्रामसभा घ्या, शेतकऱ्याचे गैरसमज दूर करा. पॅचेस कमी मधले पॅचेस रस्ते करायचे की नाही एवढं बोललो पोर्शन जेव्हा फायनल होतो तेव्हा वरचा पोर्शन
त्यांचं गीते काम साहेब. पूर्ण होऊ दे, मग बघू ना. ऐका ना ऐका नाही पाणी पण ऐका ना हो गीते साहेब माझ्या ऐका ना आता हा विरोध का होता? हे शेतकरी कोण म्हणतो व्यवस्थित कोण म्हणतो व्यवस्थित? ऐका ना. नाही, ऐका ना. 2 मिनिटं म्हणा. कोण म्हणतो बसल कोण म्हणतो नाही कोण म्हणतो मुरुम, कोण म्हणतो माती स्लोप जेवढा आहे ना त्याला तो खाली अहो हे कशातून होतं तुम्ही त्यांच्याबरोबर बैठका घेतल्या नाही त्यांना सांगितलं नाही म्हणून होत आहे आम्हाला कळत नाही का नाही पण हा विरोध कशामुळे आहे? तुम्हाला त्यांनी माहिती दिली नाही ना काय म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही पहिला ग्रामसभा घ्या शेतकऱ्यांना विश्वासात घ्या त्यांना काय करताय ती माहिती सांगा सगळं काम समजून ते म्हणताय ना मुरुम बसल तिथं तर एक दगड टाकून बघा ना मुरुमाचा बसतोय का काय राहतोय का हा, निवेदन आहे. हे निवेदन आहे. बघा, निवेदन रिसिव्ह कॉपी घ्यावं लागेल. तात्काळ काम बंद करण्यात यावं. आता या लोकांनी त्यांना वाटलं पूर्ण इथून तिथपर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण करताय त्या गैरसमजातून आता विरोध झाला ऐका हेच तुम्ही ग्रामसभा घेतल्या असत्या हा विरोध झाला नसता शासनाचा वेळ वाया जातो ऐका म्हणजे आता हे नुकसान कोण करतंय अधिकारी करू राहिले अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर संवाद साधा व्यवस्थित काम सुरळीत करा बस तुम्हाला अडथळा येणार नाही काम सुरळीत चालेल, धन्यवाद सर. आणि अजून कोणाला काय अडचण असल्या मी समजून सांगायला कोण कोण तुम्हाला फोन करेल त्यावेळेस ग्रामसभा घ्या मीटिंग घ्या बरोबर ठीक आहे चला तुम्ही हे गावाला दाखवा प्रत्येक गावाला जाऊन इस्टिमेट दाखवा नाही गाव पातळीवर बघा तुम्ही 100% येऊ नये. ग्रामसभा तुम्ही हे करा बरं का साहेब ऐका ग्रामसभा तुम्ही अधिकारी करा ग्रामसभेला मी पण येतो हो बरं का साहेब ग्रामसभेला आम्ही येतो तुम्ही बोला. ग्रामसभा ते सांगते हा ठीक आहे ना चालेल ना काय अडचण काय अडचण नाही ते लिखित सगळ्यांना नाही सगळे ते आता त्याच्यावर मुरुम भरायचं म्हणजे त्याच्यावर मुरुम टिकल का उडवडीची उत्तर देऊ राहिली सगळी ऐका त्यांनी बिल्डअप कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे काय म्हणजे यांना हे जे गावातले काही नागरिक आहे ना, प्रत्येक गावात यांना तरी सांगा म्हणजे ते गावामध्ये तुम्हाला आज तरी करा. हे बघा आम्हाला आज तरी करण्याला विरोध आहे ना आम्हाला मुरुमच पाहिजे माती चालणार नाही. आता इथे एवढं विजू भाऊ आता जे काम झालेलं आहे ते परिपूर्ण आस्तरीकरणाचं काम झालेलं आहे जे चालू आहे ते बरं का सर नाही आता हे आस्तरीकरणाचं काम आहे सरपंच वगैरे चालेल नाही तुम्ही सरपंच दाबलो आमचं काय त्याचं आवाज निघणार नाही. चला दादा ऐका